घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू बाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा सुख है फुलले आजरे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐकना ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे इन सपनों की तस्वीरों से इन यादों की जंजीरों से
अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद खरं तर आज या ठिकाणी निवृत्ती उतरे साहेब यांचा सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना खरं तर ते आमचे लाडके दाजी आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी शून्यातून जग निर्माण केलं आणि एक चांगल्या प्रकारचा खरं तर दाजी साहेबांनी भरण घेतली। आमची बहीण हौसाबाई, खरं तर हौसाबाई ती लक्ष्मीच्या पावलाने खरं तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिचं नाव लक्ष्मी ठेवलं। खरं आमच्या तळेला तिचं नाव हौसाबाई होतं। हौसाबाई या नावानेच आम्ही तिला आतापर्यंत ओळखायचं, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर लक्ष्मीच्या पावलाने उतळे घराण्याचं त्यांनी उद्धार केला। अशा प्रकारचं खरं तर हौसाबाई आणि आम्ही खरं तर आम्ही सख्खी मावस भावंड, हौसाबाई आमची मावस बहीण, आम्ही ही सर्व मावस भावंड मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पहिल्यापासून एकत्र खेळलो वावरलो, पण आम्हाला हौसाबाईचा आदर वाटतो की हौसाबाईने सगळ्यांपेक्षा विक्रम केला की हौसाबाई ज्या टायमाला उतरे कुटुंबामध्ये गेली त्या टायमाला उतरे कुटुंबाचा उद्धार झाला आणि आमचे दाजी खरं तर उतरे साहेब त्या ठिकाणी आमचे भाषा असतील ते सुद्धा या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर झाले। दुसराही भारतात त्या ठिकाणी सगळी सुशिक्षित मंडळी झाली। त्याच्यामध्ये आज मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की उतरे साहेब म्हटलं तर मन मिळाव। आज आपण या ठिकाणी बघू शकतोय की उतरे साहेबांचा एवढा मोठा मित्र परिवार आणि खरं तर त्यांनी चांगली माणुसकी स्वयंसमज असावे, पण ते कसे असावं ते उतरे कुटुंबाकडून आम्ही शिकलेलो आहोत। आणि म्हणून उतरे दादी निवृत्ती उतरे खूप तरी कष्टातून मी मगाशी सांगितलं त्यांनी शून्यातून जग निर्माण केलं अगदी प्रामाणिकपणे। पुन्हा महापालिकेमध्ये रिटायर होईपर्यंत एकही कारवाई नाही असं आदिवासी समाजामध्ये कोण अधिकारी असेल तो कोण निवृत्ती उतरे आहे हे खरं तर तुम्हाला या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छितो। अनेक संकट येतात परंतु संकटात तोंड देणे सर्व अधिकाऱ्यांचे आज पुणे महापालिकामध्ये त्या ठिकाणी रथी महारथी नगरसेवक असतात, रथी महारथी महापौर असतात, पण कुठल्याही प्रकारचं निवृत्ती उतरे साहेबांनी गालबोट लावले असं खरं असताना त्यांच्या ठिकाणी आवेदन करतो। खरं तर या ठिकाणी गुलाब पार्के आमचे मित्र जिल्हा परिषदेचे त्यांच्याकडे वाढदिवस अजून अनेक कार्यक्रम आहेत आणि म्हणून मी सर्व आलेल्या पाहुण्यांचं पहिल्यापासून स्वागत करतो। एक उतरे साहेबांचं एक स्वयं म्हणून निश्चितपणे मी या ठिकाणी खूप या ठिकाणी बोलावं असं वाटतं, परंतु या ठिकाणी आज प्रत्येकाला कार्यक्रम आहेत। आज लग्नाची गीत आहे, आज बऱ्यापैकी वाढदिवस आहे म्हणजे रिटायरमेंट बऱ्यापैकी आहे। अशा प्रकारच्या तालुक्यामध्ये खरं तर चांगल्या प्रकारचा आज कार्यक्रम आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही तर सर्व कुटुंबांचा आमचे बंधू कचू लांडे असतील आरोग्य अधिकारी, त्याचप्रमाणे आमचे बंधू रामदास लांडे असतील, पिलाजी लांडे असतील, आम्ही सगळे भाव खरं तर या ठिकाणी आज हजर आहे। याचं कारणही तसंच आहे की उतरे साहेबांनी स्वयंसमाजामध्ये एक लाडका सोयरा म्हणून त्यांनी आम्हाला खरं तर पहिल्यापासून आम्ही सुद्धा ज्या वेळेला उतरे साहेबांचा मला फार मोठा आधार असतो आणि त्या आधारातून खरं मी राजकारणात असं कुठं आलो उतरे साहेब तरी राजकारणामध्ये येणार नाही, पण त्यांच्या हातून आम्हाला खूप मदत असते। कधी आम्ही आमच्या दाजींना किंवा आमच्या बहिणीला शब्द टाकला तर कधी नाही म्हणणार नाही आणि दाजींची नाही म्हणायलाही काही ताकद नाही, कारण आमची बहीण खमकी आहे त्याच्यामुळे दाजीला नाही म्हणलं कारण आमची बहीण त्यांना उत्तर देईल। अशा प्रकारचे ज्या वेळेला मला खरं वाटतं मदत करणाऱ्या उतरे कुटुंब झाली, मी राजकारणामध्ये भरारी घेतली, अध्यक्ष होण्यामध्ये उतरे साहेबांचा खालीचा वाटा आहे आणि म्हणून ते या ठिकाणी सत्याशी करायला काय हरकत नाही। म्हणून अशा प्रकारचा आमचा लाडका सोयरा या ठिकाणी रिटायर होत आहे, याचा सर्व आनंद आम्हाला आहे। म्हणजे पुण्याला असताना लांबून मदत मिळायची पण आता जवळ आली तर जवळ मदत मिळेल अशा प्रकारचे आमचे उतरे राजी आणि म्हणून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी सांगले साहेब आहेत, कावरात आहेत, वैभराव आहेत, आमचे
आमचे राजकीय गुरु डॉक्टर वही साहेब आहेत, मारुती शेठ आहेत, सगळ्या पक्षाची मंडळी या ठिकाणी आहे. असं नाही का बाबा मुंद्रे साहेब कुणाला कुठल्या पक्षावर नाराज आहेत, अजिबात नाही. पाटील साहेब आमचे पाटील साहेब आमचे आहेत, त्या ठिकाणी जोशी साहेब आहेत, सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि म्हणून सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. माझे मित्र खरं तर सत्यवान बाळासाहेब मातोश्री उद्योगचे ते माझ्यासोबत आज बाहेर अमोल भुजबळ आहेत. 2च मिनिटांमध्ये सत्कार करून मित्रांनो मी येतोय, काळजी करू नका. आपल्याला सावरगावला जायचे कारण हा आमचा दाजींचा कार्यक्रम आहे. उद्या जर मी कार्यक्रम आलो नसतो तर आमच्या बहिणीला त्रास केला असता आणि म्हणून मी ते यावं लागलं. मी सावरगावरून परत आलो, म्हणलं कसं सोयरा आमचा लागलाय आणि म्हणून सोयरीच्या लाडकेपणामुळे प्रेमामुळे या ठिकाणी आम्ही सर्व आलेल्या पाहुण्यांचं विश्वास स्वागत करतो. भोईर साहेब तर माझे राजकीय गुरु आहेत. पहिल्यापासून भोईर साहेब माझ्या बाबतीमध्ये पहिल्यापासून बाजूक आहे आणि ते आज खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या दाजींना आणि आमच्या बहिणीला पण. आतापर्यंत खरं तर बहिणीनं कधीच आम्हाला कधी प्रेम कमी केलं नाही, याही पुढे करणार नाही, अशा प्रकारचं आमचं दावं या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी मी खरं तर उतळे दाजींना त्यांचं उर्वरित आयुष्य खरं तर त्यांना मला अजून वाटतच नाही का उतळे साहेब 7 वर्ष झाले म्हणून. मगाशी जे तिथं मगाशी फोटो काढते मला वाटलं 40-45 मध्ये रिटायर झाले काय. अशा प्रकारच्या गडी तब्येत बिबत सांभाळून त्यांनी खरं तर नोकरी केली. पण एवढा रिटायर होणारा चांगला माणूस आपण आजपर्यंत पाहता बोलतो. आपण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिला तर कधीच वाटणार नाही की उतळे साहेब 60 वर्ष झाले असतील म्हणून. आणि तब्येत बी जपली, माणुसकी जपली, परपंच जपला, नोकरी जपली, असं स्वच्छ कारभार करत निवृत्ती उद्धव साहेबांनी केला. आणि त्याला कारण म्हणजे आमची बहीण भक्कम होती म्हणून उद्धव साहेबांना कुठेच काही चालतून करता नाही आली. उद्धव साहेबांना परपंच ठणकावून केला. अशा प्रकारचं खरं तर आमची बहीण आता लक्ष्मीच्या पावलाने आगमन झाल्यामुळे तिने लक्ष्मीसारखाच परपंच केला. याही पुढे करील म्हणून याच्यामध्ये आता मी अधिकचं काय नाही बोलतो. निश्चितपणे उकले साहेब आणि माझी बहीण हंसाबाई या दोघाही नवरबाईला आमच्या सर्व वासनांना सर्व कुटुंबाला यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानात जावो, यांच्यातून गावाची सेवा घडो, समाजाची सेवा घडो आणि यांच्यातून अजून खूप काय हो अशा प्रकारचे आम्ही खरं तर गोडगोड शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी संपूर्ण गोदरे परिवाराच्या वतीने संपूर्ण गोदरे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. माननीय आनंदा पांडवे गुरुजी सहकारी मित्र एका पंक्तीमध्ये बसलो, एका पंक्तीमध्ये मांडलो आणि जीवनाचा आनंद देखील घेत असताना एका साथीने घेतला. ते आमचे सहकारी मित्र निवृत्ती सीताबाई तुकाराम उतळे आज सेवानिवृत्त, कालच सेवानिवृत्त झाले. आज आमचा शासकीय जन्मदिवस असं म्हटलं तर त्याच्यामध्ये ते वावगं ठरू नये. त्याचं कारणच आहे 12वीला जेव्हा आम्ही 12वीचा फॉर्म भरला त्यावेळेस आम्हाला कॉलेजमध्ये विचारलं 1-6 ही जन्मतारीख कोणाकोणाची आहे जरा हातवर करा. त्यावेळेस 75% वर्ग 3 मुलांचे हात वर होते. गोल्डे सरांनी सांगितलं खूप भाग्यवान आहात की तुम्ही सगळे 1 जूनला तुमचा जन्म झाला. लहानपणापासून इयत्ता 1ली पासून आम्ही मामा वाचे बरोबर. सीताबाई आमची बाई आणि तुकाराम बाबा यांच्या पोटी हे दत्त जन्माला आलं. तेव्हापासूनचा सहवास तो इयत्ता 12वी पर्यंतचा. म्हणजे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आमचं एकत्रच झालं, एकत्रच खाल्लं, एकत्रच फिरलो. मित्र देखील एकत्रच निर्माण झाले. त्याचे साक्षीदार आमचे रामभाऊ आहेत आणि शिवाजी आहेत की जीवन जगत असताना एकमेकाची मिळणारी साथ ही अतिशय लाख मोलाची साथ असते. आणि ती लाख मोलाची साथ या माणसाकडून आम्हाला मिळाली.
सज्जनाचा सहवास हा चंद्रापेक्षा शीतल असतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय खऱ्या अर्थानं निवृत्तीच्या बाबतीत आला. मराठी आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना चित्रकलेमध्ये आवड होती, मलाही आवड होती. परंतु एखादं स्मरणचित्र काढत असताना ते चित्र काढत असताना त्यांना हुबेहूब काढता यायचं आणि माझं थोडं त्याच्यामधले जे भाव प्रगट व्हायला पाहिजे ते होत नसायचे. आणि म्हणून त्या आवडीनंच ते पुणे महानगरपालिकेमध्ये गेले. मी शिक्षण क्षेत्रामध्ये आलो. माझंही आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं मी व्यतीत केलं. त्यांनी त्यांचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं व्यतीत केलं. जीवन जगत असताना जरी मामा भाचीचं नातं होतं तरी एक मैत्रीपूर्ण संबंध आमच्या परिवाराचे त्यांच्याबरोबर राहिले. आणि म्हणून जीवनामध्ये मैत्री ही सजवायची नसते, मैत्री ही गाजवायची नसते, तर ती रुजवायची असते. आणि ते रुजवण्याचं काम आमच्या निवृत्ती भाऊंनी केलं आणि त्यांना आमच्या लक्ष्मीताईनं साथ दिली आणि हा प्रपंच फुलवला. याच्यात खूप मोठं समाधान या परिवाराला आहे. संपूर्ण परिवाराची जबाबदारी उचलून मग त्याच्यामध्ये निखिल असेल, धर्म असेल, बाळू असेल, या सर्वांची जबाबदारी निवृत्तीनं मोठ्या भावासारखी सांभाळली. संपूर्ण परिवाराला योग्य असं मार्गदर्शन आणि योग्य असे संस्कार दिले आणि हा परिवार शून्यातनं उभा केला. कारण आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. हॉस्टेलमध्ये शिकत असताना आज आमचे सहकारी मित्र सन्माननीय गंगाराम सांगले साहेब असतील, काळूदादा शिरकंदे असतील, या वास्तूचे व्यवस्थापक म्हणून जे काम करतात ते सन्माननीय तळपे साहेब असतील, ही सर्व मंडळी आम्ही एकत्रित शिकलो. एकमेकाच्या सल्ल्यानं, एकमेकाच्या मार्गदर्शनानं आम्ही मोठे झालो. सामाजिक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या. 1980 साली आम्ही ज्यावेळेस जुन्नरला आलो 83ला आमचा 10वीचा रिझल्ट लागला 95%. सह्याद्री ज्ञान मंदिर जुन्नर या शाळेचा. त्यावेळेस आम्ही 10वीला होतो आणि आम्ही रिझल्ट घ्यायला ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला कळालं का 2 विद्यार्थी नापास झाले. निवृत्ती मला म्हणायचा, मामा या दोघांमध्ये आपला तर नंबर नाही ना. त्या पायऱ्या इतक्या जड पावलाने आम्ही चढलो आणि समोर नायकडे सर उभे होते. ते म्हणले, अभिनंदन तुमच्या दोघांचं. त्यावेळेस जीवात जीव आला. म्हणजे आणि कुठल्याही प्रकारची संकट कुसंगत आम्हाला लाभली नाही. 10वीचा रिझल्ट घेतला आणि पहिला चित्रपट पाहिला शिवाजी थिएटरला, नेताजी पालकर. पण त्या थिएटर मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस उजेड पडायचा त्यावेळेस आम्ही खुर्चीच्या खाली डोकं घालायचो. तो म्हणायचा, मामा आपल्याला कुणीतरी पाहिजे आणि मग आपलं काही बरं नाही. मी मध्यंतर झाला, आम्ही खुर्चीच्या वर डोकं काढलं नाही. टॉयलेटला जायचो, मग तो अंधार पडला का जायचो. कितीतरी अनुभव आम्हाला सहजपणे सांगता येतील की त्या जीवनामध्ये जडणघडण केली. आणि 11वीला असताना त्यांच्या मनात आलं की मामा आपल्या गावाचं जर आपण पाहिलं तर गावाची फार दुरावस्था झाली आणि म्हणून आपण जे सुशिक्षित आहोत त्या सुशिक्षित मंडळीने एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारानं आम्ही ग्रामविकास युवा मंडळाची स्थापना केली आणि जवळजवळ 1981 ते 1991चा जो कालखंड आहे त्या 10 वर्ष कालखंडामध्ये संपूर्ण गावाला एका प्रगतीपथावर नेण्याचं काम आमच्या सर्व मित्र वर्गाने किंवा त्या ग्रामविकास युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा निवृत्तीचा होता. हे निर्विवादपणे या ठिकाणी मान्य केलं तर ते मला
जास्त महत्वाचं वाटेल अशा पद्धतीनं अनेक प्रसंगाला सामोरं जात असताना अनेक जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात. त्यांच्या सेवेमध्ये देखील अनेक प्रसंग आले, परंतु आई वडिलांचं मिळालेले संस्कार, मित्रवर्गाचं मिळालेलं प्रेम कधीही निवृत्ती पुण्यावरून आला तर आमच्या रविवार पेठ आणि आमच्या रविवार पेठेची 2 दुकानं, एक विरगुंडे फ्लावर मर्चंट आणि आमच्या शिवाजीचं हॉटेल, हे आम्हाला कधी परक्यासारखं वाटलं नाही. आम्ही हक्काने आजही त्या ठिकाणी जातो, बसतो. आमच्या मित्रवर्गाची टिंगल टवाळी त्या ठिकाणी होते. असा सगळा सहवास हा सर्व मित्रमंडळींचा लाभला. आज काल ते सेवानिवृत्त झाले, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, माझ्या मांडवे परिवाराच्या वतीनं आणि तमाम गोदरे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि उपअभियंता म्हणून काम करत असताना काम सोडून त्यांना कुठेही जाता आलेलं नाही. सतत कामात राहिले, सतत कामाचा ध्यास घेतला. आता त्यांनी थोडं निवांत व्हावं आणि आमच्या लक्ष्मीताईंना घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारचं पर्यटन करावं अशा पद्धतीची त्यांना एक विनंती करतो. पुनश्च एकदा त्यांचं आयुष्य सुख समाधानाचं निरोगी असं जावं असं सुयश चिंतितो आणि थांबतो. धन्यवाद. स्वर्गीय शिक्षक श्री कृष्णराव मुंडे साहेबांना वंदन करून ज्या शिक्षण संकुलामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाची नवी पिढी शिकली गेली आणि त्या नवी पिढी शिकत असतानाच आज जे सेवानिवृत्त होतात ते निवृत्ती तुकाराम उतळे उर्फ NT यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्व मार्गदर्शक आदरणीय गोविंद साहेब, आदरणीय बाळगंगा शेळकंदे, आदरणीय खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची आणि त्यांच्याकडून काम करण्याची ज्यांच्यात ताकद आहे ते आमचे शैक्षणिक गुरु सन्माननीय रवींद्रजी तळपे साहेब, आज सन्माननीय सरपंच संघटनेचे सेक्रेटरी सन्माननीय हसरगावचे उपसरपंच गंगारामजी सांडे साहेब आणि व्यासपीठावरती त्यांच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या सेवापूर्तीसाठी उपस्थित आहोत ते सन्माननीय NT उतळे साहेब आणि त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई उर्फ लक्ष्मीताई आणि सर्व मान्यवर. NTच्या बाबतीत आत्ताच आमच्या सूर्यांनी खऱ्या अर्थानं मांडवे सरांनी अतिशय शालेय जीवनापासूनचा त्यांचा प्रसंग आणि या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. NT असं एक व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. NT आमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठं असणारं व्यक्तिमत्व, परंतु कधीही त्यांनी गोविंदराव माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे असं कधी मानलं नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वात हसत राहणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आदरणीय स्वर्गीय कृष्णराव मुंडे साहेबांनी शैक्षणिक रोपट खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये लावलं आणि त्याचीच फळं खऱ्या अर्थानं आज जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, सेवानिवृत्त होतात ते खऱ्या अर्थानं आमचे मित्र अनंत लांडे असतील, साहेबांनी सुपे साहेब असतील, सन्माननीय कुत्रे साहेब असतील, अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांनी जे आमच्यावरती कृपा छत्र ठेवलं आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज आम्ही तुमच्या समोर बोलतोय. कदाचित मुंडे साहेबांनी शिक्षण संस्था निर्माण केलेली नसती तर आम्ही शिकलो पण नसतो आणि आज नोकरीतून NT सारखा आज सेवानिवृत्त पण झालो नसतो. खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला दिशा देण्याचं काम स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं आणि त्यानंतर त्यांच्या पिढीमध्ये शिकलेले सर्व संस्थेमध्ये शिकलेले सर्वच कर्मचारी असतील, सर्वच नेतेगण असतील, आदरणीय भोळे साहेब सुद्धा मुंडे साहेबांच्याच संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आणि म्हणून आज ते PDCचे संचालक झाले, समाज कल्याण सभापती झाले. खऱ्या अर्थानं जर
आपल्या परिसरामध्ये शिक्षण नसतं तर आजही आपण कुठे असतो. आपण खऱ्या अर्थानं 80-87 सालचा जर परिस्थितीकडे पाहिलं तर विशेष वाटतं. गिरटी साहेब आज सेवानिवृत्त होत असताना खऱ्या अर्थानं ते प्रथम तळेरांगावचे जावई पण आहेत आणि माझी भावकी पण आहे. त्याच्यामुळं साहेबांना सेवानिवृत्तीनंतर शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन की साहेब आयुष्यभर तुम्ही समाजासाठी काम करत होते, काम केले. आता जरा सेवानिवृत्तीनंतर तुमच्या अर्धांगिनीला घेऊन जरा जागतिक फेऱ्या, जागतिक प्रवास करावं, जरा कुठेतरी पर्यटन करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आज साहेबांचा खऱ्या अर्थानं साहेबांचाच नव्हे तर अनेक मान्यवरांचा शासकीय जन्मदिवस आहे. 1 जून आणि 2 जून हा खऱ्या अर्थानं शासकीय जन्मदिवस म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि आज साहेबांचा जन्मदिवस पण आहे. साहेब आप जेव्हा हजारों साल साल के दिन हो 50,000 साल के दिन हो 50,000 अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपल्याला सेवानिवृत्तीनंतर हे उत्तम आरोग्य लाभावं अशी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या सेवानिवृत्तीच्या व्यासपीठावरील सत्कारमूर्ती श्री धोत्रे साहेब, सौभाग्यवती धोत्रे वहिनी, धोत्रे साहेबांच्या मातोश्री भोईर साहेब, गोविंदराव काळुशेठ, कोतिरे साहेब, कळपे साहेब, आपण जे आवर्जून उपस्थित आहात ती सर्वच मंडळी, मारुती शेठ साहेबराव आलेले, अनंता लांडे, सर्वच मंडळी, विशेष करून गोदरे गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, पुतळे साहेबांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य, नातेवाईक, महिला भगिनी, आज पुतळे साहेबांचा सेवापूर्ती समारंभ येथे पार पडत आहेत, साजरा होत आहे. आताच्या बऱ्याच वक्त्यांनी पुतळे साहेबांच्या शालेय जीवनाचा उल्लेख केला, मांडवे गुरुजींनी उल्लेख केला, लहानपणाचा उल्लेख केला. सह्याद्री आदिवासी शिक्षण संस्थेमुळे आपण घडलो ही खरंच अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. आणि याच्यामध्ये बरीच मंडळी अशी की या आदिवासी शिक्षण संस्थेमुळे आपण घडलो, आपण चांगले स्थिरावलो, कौटुंबिक स्थिरावलो आणि चांगलेच मार्गाला लागलो आणि स्थानांतरित झालो. मंडळी, आज पुतळे साहेबांचा सेवापूर्ती समारंभ पार पडत असताना इथे कोथिरे साहेब आहेत, धानोरीमध्ये साहेबराव आहेत, सांगवीमध्ये, आम्ही काही मंडळी पुण्यामध्ये काम करत असताना पुतळे साहेबांची नोकरी आणि पुतळे साहेबांचं सामाजिक योगदान याबाबत मला थोडंसं आपल्याला कल्पना द्यायची की ज्युनियर इंजिनियर किंवा ड्राफ्ट्समन म्हणून पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये जॉईन झालेली व्यक्ती डेप्युटी इंजिनियरपर्यंत काम करते आणि पुणे कॉर्पोरेशनमध्ये राजकारण हे काय असते हे साहेबराव सुपे सांगू शकतील, कोथिरे साहेब सांगू शकतील किंवा तुम्हाला पण जवळून सगळ्यांना माहिती. आणि विशेष करून मी पुतळे साहेबांच्या कामाचा इथे मुद्दाम तुम्हाला उल्लेख करेन. पुणे कॉर्पोरेशनमध्ये एक चीफ इंजिनियर आहे जे पुणे कॉर्पोरेशनचे मुख्य अभियंते आहेत, प्रशांत वाघमारे नावाचे असते. ते आजही चीफ इंजिनियर आहेत. झाले काय प्रशांत वाघमारे म्हणून हा माणूस आपले जेवढे आदिवासी समाजाचे इंजिनियर आहेत पुतळे साहेबांसारखे जवळपास 40-50च्या आसपास आपले इंजिनियर असतात आदिवासी समाजाचे. अगदी डेप्युटी इंजिनियर म्हणून काय रिटायर झाले, काय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झाले, गंभीरे साहेबांसारखे सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणून रिटायर झाले. पण खेदाने ते नमूद करावे वाटेल की आपल्या माणसाला तिथे काम करत असताना काही ठराविक लॉबीला सामोरे जावं लागतं, ठराविक काही राजकारणाला सुद्धा सामोरे जावं लागतं. पण मी इथे मुद्दाम तुम्हाला अभिमानाने सांगेन की पुतळे साहेब सेवानिवृत्त होताना पुणे कॉर्पोरेशनच्या भवन विभागामध्ये त्यांनी काम केले, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
कारण भवनला जे इंजिनियर कामं करतात त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं स्किल, त्यांचं लोकांबरोबरचं डिलिंग विथ पीपल जे आपण म्हणतो, संभाषण, लोकांना हाताळण्याची कला, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्चर, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात. म्हणून मी ते मुद्दाम मोकळे साहेबांना धन्यवाद देईन की तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला शेवटची पोस्टिंग ही भवन विभागामध्ये मिळाली आणि ती प्रशांत वाघमारे सारख्या ऑफिसरनी दिली. याच्यातच काय तुमच्या नोकरीचा कर 25, 30, 35 वर्ष जी काही नोकरी तुम्ही सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत त्याचं खरं सार आहे, त्याचं खरं गमून. पुण्यामध्ये ज्यावेळी हे काम करत असताना साहेबांचा सामाजिक संस्थांशी बराच संबंध आहे. मग आपलं धानोरीचं मंडळ असेल, सुतारवाडीचं असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, देवरोडचं मंडळ असेल, बरेच मंडळ आहेत. जवळजवळ 25-30 मंडळ आहेत, सामाजिक मंडळ आपल्या आदिवासी समाजामध्ये काम करणारे. पण विशेष करून ज्यावेळी 88-89ला पुणे शहर आदिवासी नागरी पतसंस्था ज्या आपल्या काही जुन्या बुजुर्ग मंडळींनी पुण्यामध्ये स्थापन केली, त्याच्यामध्ये कैलासवासी प्रतापराव देशमुख असतील, आणखीन काही मंडळी असतील, त्याच्यामध्ये DB गोडे असतील, सीताराम जोशी, अशी काही मंडळी होती. त्याच्यामध्ये त्यावेळी उकळे साहेब, आम्ही तर खूप ज्युनियर मंडळी 88 पण त्यामध्ये सुद्धा त्यांचं सामाजिक योगदान आज त्या पतपडीमध्ये भरपूर आहे आणि ते सुद्धा एक वाखाणण्याजोगं त्यांचं आहे. दुसरी संस्था जी आहे आदिवासी समाज कृती समितीचे ते क्रियाशील सदस्य आहेत आणि तिथे सुद्धा त्यांनी सामाजिक योगदान भरपूर दिलेलं आहे. हे सर्व नोकरी करून उतळे साहेबांनी हे सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा आता उतळे साहेब, मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की आता तुम्ही वयाचे 58 वर्ष पूर्ण करून आता तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. तुमचा वेळ तुमच्या हातामध्ये आहे आणि तुमची लाईफस्टाईल कशी असावी, कसं जगावं हे आपण ठरवावं. मी तुम्हाला आज या सेवानिवृत्तीच्या या शुभप्रसंगी सर्वांच्या समक्ष तुम्हाला आणि वहिनींना शुभ आशीर्वाद देतो, शुभचिंतितो. आणि आज हे सगळं करत असताना तुम्ही 59व्या वर्षामध्ये आज पदार्पण करताय. मारुती शेठ, तुम्हाला माहीत नाही, आज भोईर साहेबांचा वाढदिवस आहे. 70 वर्ष पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण करतात. कैलासवासी पिचड साहेबांचा आज वाढदिवस आहे 1 जून. बरेच म्हणजे पु ल देशपांडे म्हणतात की निम्न महाराष्ट्र हा 1 जूनला जन्माला आलेला आहे आणि संघर्षाच्या पिढीचे हे वाढदिवस आहेत. ज्यांनी संघर्ष केला, ज्यांचे आई वडील अशिक्षित होते पण मुलांना शिकवलं, अशी ही पिढी आज सेवानिवृत्त होते, नवीन वर्षामध्ये पदार्पण करते. पुतळे साहेब, मी तुम्हाला 98व्या वर्ष संपून आज 59व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करतात. त्यातून तुम्हाला आम्ही सर्व वहिनींना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. देवरूची सीताबाई तुकाराम उकळे त्यांच्या जन्मदिवस व सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्ताने आज या ठिकाणी राजकीय, सामाजिक, कृषी, कला, क्रीडा, पाहुणे, नातेवाईक आपण सर्वजणच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. उकळे साहेबांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, शिक्षणाबद्दल बराचसा या ठिकाणी काही मान्यवरांनी हो केला. उकळे साहेबांनी खरोखर सांगले साहेब, तुम्ही जसं सांगितलं की कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करताना राजकीय मंडळीशी संघर्ष असतो. त्याच्यातून आपली नोकरी आणि समाजसेवा हा मोठा भाग असतो. उकळे साहेबांनी माझ्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये भामा आसखेडचं पाणी आणलं. त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर एका दुसऱ्या वेळेस जाऊन बरोबर त्यांनी जो केलेला संघर्ष, शेतकरी पाईपलाईन टाकायला जागा देत नव्हते, त्यांना जाऊन भेटणं, पटवणं, कॉर्पोरेशनकडून त्याचं काही मानधन असं ते देणं, अशा गोष्टी आमचे वडगाव शहरीचे आमदार सुनील टिंगरे ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच्या नेक्स्ट डेला ती फाईल घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये होते, त्या ठिकाणी मी होतो. तर अशा याच्यामध्ये उकळे साहेबांच्या हातून पुणे शहरातल्या जनतेचे, लोकसेवेचे खूप मोठे मोठे कामं झाले आणि हे खरं वाखाणण्यासारखं आहे.
त्याचं कारण असं आहे की आपण आदिवासी पट्ट्यातून त्यावेळचा काळ उल्लेख केलाय बऱ्याचशा मंडळींनी की त्यावेळचा काळ, त्याच्यात शिक्षणाची ती अवस्था, अशा अवस्थेमधून शिक्षण घेऊन इंजिनियर होणं, पुणे जिल्ह्याची मोठी महानगरपालिका, त्या नगरपालिकेत अभियंता म्हणून काम करणं, हा खरं तर फार मोठा संघर्ष आहे. त्याचं कारण असं तिथं व्हरायटी ऑफ क्वालिटीचे मोठे विचाराची लोक आहेत आणि ह्या विचारांच्या लोकांमध्ये काम करताना येणाऱ्या अडीअडचणीला सामोरं जाऊन आपली सर्व्हिस स्टार्ट टू एंड कशी पार पाडली हे फार महत्त्वाचं आहे. अशा याच्यात त्यांच्याकडे असलेली त्यांची हुशारी हेच वापरण्यासारखं आहे की एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत त्यांनी आपलं सर्व्हिसचा कार्यकाळ अगदी सुखमय घालवला. कुठल्याही प्रकारचं कुणावरही एक सिंगल बोट करण्याचं कुणाला चान्स दिला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काही गोष्टी घडल्यात आपल्या बाबतच, काही गोष्टी घडल्यात कॉर्पोरेशनमध्ये, काही मोठे टोकाचे विषय झालेले आहेत. पण अशा मोठ्या मुद्द्यावर काम करत असताना त्यांना आलेल्या अडीअडचणी त्याच्यावर मात करून त्यांनी आज ही सेवानिवृत्ती आणि आजचा हा त्यांचा वाढदिवस हे त्यांनी पूर्ण केलं. त्यासाठी मी खरोखर त्यांना धन्यवाद देईन. आणि ही सेवा करत असताना नुसती सेवाच नाही केली तर आज तालुक्यातील ते प्रगतशील शेतकरी झाले, हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. 10 एकरमधला ऊस त्यांचा आज कारखान्यामध्ये जातोय, याचा मला खास अभिमान आहे. आणि समाज कार्यात नेहमी अग्रगण्य असलेले, समाजाचं कुठलंही काम असो नाही, प्रत्यक्ष त्यांना उभं राहता नाही तर आर्थिक स्थितीतून त्यांनी ते मदत केलेली आहे समाजाच्या कार्याला. सांगण्यासाठी आपल्याला विसरता येणार नाही. खरोखर त्यांचं फार मोठं कार्य. आता त्यांनी सेवानिवृत्ती तर त्यांची झाली, आता खरं ते अडीअडचणीतून बाहेर आले. त्यांनी जसा आजपर्यंत मित्रपरिवार सांभाळला त्यापेक्षा दुपटीने आमची आठवण त्यांनी ठेवावी असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आणि आवर्जून त्यांनी बोलवावं, आम्ही त्यांच्याकडे आवर्जून जाऊ. दुसरे साहेब, आपण खरोखर सुंदर असं काय सेवा केली आणि आजपर्यंत आजच्या दिवशी तुम्ही काल रिटायर झालात, आज वाढदिवस आहे. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने ईश्वरचरणात प्रार्थना करेन की पुढचं आयुष्य तुम्हाला सुखमय आनंदीमय जावं अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो. आणि राहिलेल्या जीवनामध्ये आमच्याबरोबर कुठेतरी आउट ऑफ देशाच्या बाहेर फिरा, देशातही फिरा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आजचे सत्कार करतील निवृत्ती सीताबाई तुकाराम मोकळे यांचा जन्मदिवस आणि सेवापूर्ती कशी कालच झाली नाही. सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, उमरे गावचे ग्रामस्थ, अत्यष्ट नातेवाईक, महिला भगिनी उपस्थित बंधू, जो माणूस नोकरीला लागतो त्याला रिटायर व्हावंच लागतं. ते नियत वयानुसार असं किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे असं तर त्याला रिटायर त्यांना काही वासेपर्यंत काही सेवेमध्ये ठेवत नाही सरकारचा नियम. आणि ते नियमाने निवृत्तीला आज सेवापूर्ती सोहळा जन्मदिवस शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने खरं तर मी या ठिकाणी बसल्यानंतर तो काळ आठवला की जो काळ तो आमच्या त्या काळातला काळ होता. साधारणतः 1980-90च्या त्या दशकातला तो काळ होता. आणि जेव्हा मी 8वीला जुन्नरला साहित्य ज्ञान मंदिर शाळेला त्यावेळेची जेवणाची पद्धत शिवाजीला माहिती आहे. हॉटेलमध्ये आम्ही मिसळ खायला जायचो. कारण ते जेवणच बघून खरं तर आजकाल त्या पिढी कोण खाणारच नाही. तसं जेवण त्या पिढीत जातात जेवण माहिती आणि त्या पिढीतलं कोण खाणार नाही अशा पद्धतीचं त्यावेळेचं ते जेवणाची पद्धत होती. परंतु न इलाज असतो ते खायला लागायचं आणि तिथं. आणि शंभर दिवस आल्यानंतर आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद असायचा. कारण गावाकडे जर जायचं पावसाळ्यामध्ये गाडी होणार नाही, कारण वरती जाणारे एस्टोपत व्हायच्या. आणि मग 100 आल्यानंतर जायचं कुठं तर जायचं गोदऱ्या. नाता शिंगाडे यांची बहीण पाटील पवार यांना दिली. मग आम्ही इथून शंभरची शाळा सुट्टी करून खाल्लं नाही, खालूचे टाकून द्यायचं, रूमवर जायचं, कपड्याची खिडकी आम्ही गोदरची वाटतात.
आणि गोदरेला गेल्यानंतर बाळू निवृत्तीचे थोरले बंधू बाळू हा आमच्या वर्गात. आणि मग आम्ही गेल्यानंतर पाटील वर्गाकडे तिथं थांबायचं, तिथून काय असेल ते खायचं त्यांच्या घरी आणि तिथून त्यांच्या घरी निवृत्तीच्या घरी जायचं. तुकाराम बाबांच्या काही म्हशी असायच्या 5-6 म्हशी. दूध डेअरीची सुविधा त्यावेळेला नव्हत्या. आता प्रत्येक गावामध्ये दूध डेअरी झाली. एवढं दूध डेअरी नसल्यामुळं जास्त करून खवा बनवायची. ते खवा बनवून इकडं इंदर हॉटेलमध्ये आणून घालतो. आम्ही गेल्यानंतर आता एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर एक वेळ होतो, तिथं आम्ही गेल्यानंतर असं एवढं ठेवण्यासारखं डायरेक्ट खिचडी भरून खवा आणून आमच्याकडे ठेवायचा. कारण कितीही खा. म्हणजे तेव्हापासून या कुटुंबाचा आमचा जो संबंध घनिष्ठ आहे. आणि त्या कुटुंबामध्ये मग निवृत्ती असेल, बाळू असेल, सगळी मंडळी. आणि मग इथं आनंद आहे, साहेबराव किंवा सगळीच गोदरेकर मंडळी आमची त्यावेळेच्या बरोबरचे असणारे संबंध आजही आमची दोस्ती किंवा मैत्री एकमेकाची तशीच राहिली. कारण हा विचाराचा भाग होता आणि त्या विचाराच्या प्रक्रियेतून ही मंडळी पुढं घेत राहिली. खरं तर मी 84 साली महानगरपालिकेमध्ये लागलो. फक्त 8-10 दिवस नोकरी केली निघून आलो. पण 92ला मी सदस्य झाल्यानंतर मागणदार होईल साहेब हे तुमच्या मागणदार म्हणून तेवढं मागणं घेऊन जाण्याची पद्धत होती. आता मागणं हे राहिलंच नाही. म्हणजे मागणं घालणं की भांडण राहिले डायरेक्ट ओळखून झाल्या का लगीन कार्याला सुरुवात. तिथं मागणं घेऊन होईल साहेब गेले. 92ला मी सदस्य झालो. 93लाच दिलं. आता तिकडे गेल्यानंतर हे म्हणजे वरातीला नाचलंच पाहिजे. आता आनंदचा सवय म्हणजे वरातीला पण नाचलो मी. खरं तिथं काही ना माहिती असेल पण वरातीमध्ये आम्ही दोघांनी नाचलो दुसऱ्या लग्नामध्ये. आणि म्हणून तो एक असा काळ होता त्या काळामध्ये. आणि खरं तर आजही आमच्यातल्या काही मित्रमंडळींचा ज्यावेळेला आम्ही समाजकार्याचा विचार करतो त्यावेळेला आठवण येते. नंतर त्याचं नाव निवृत्ती होतं. निवृत्ती सर त्याला आम्ही गोहित बनले. तो असेल चंद्रकांत मोरे असेल किंवा वेगळे त्या या पिढीमध्ये यांच्याबरोबर किती काही मंडळी होती. समाजकार्यामध्ये आम्ही फक्त पुढारी मंडळी भाषणं फक्त जायचे. पण पुण्यामध्ये जे जे मोर्चे झाले, जे संघर्ष झाले धनगर आरक्षण याच्यामध्ये, त्यामध्ये आर्थिक सहभागापासून तर तिथलं नियोजन करणं, तिथं नियंत्रण करणं, याच्यामध्ये सगळे निवृत्ती आणि मंडळी तिथे नोकरदार मंडळी असेल याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून आपण नोकरी करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून सातत्याने ही मंडळी. कारण त्यावेळच्या परिस्थितीवर त्यांना ती बांधिलकी नक्कीच त्यांच्या अंगी आली आणि त्या पद्धतीनं त्यांनी पुढील आपलं सर्वीचा कालावधी व्यतीत केला. आपण पाहतोय की आमच्या काळानंतर आश्रमशाळा आल्या. आश्रमशाळेनंतर नवीन पिढी पुरायला आली. परंतु खऱ्या अर्थानं आमच्या त्या काळातली जी पिढी आहे ही एक वेगळ्या प्रकारचे संघर्षमय जीवन जगणारी पिढी म्हणावं लागेल. त्या संघर्षातून खरं तर आम्ही घडत गेलो. आणि म्हणून आजही निवृत्तीला जर विचारलं तर तो काळ त्यावेळेला, कारण पिंपळगावापासून जे चिखलाला सुरुवात आहे पायजमा असेल तो हातात काढूनच घेतला वगैरे इतका चिखल असेल त्या पावसाच्या दिवसामध्ये सगळं. आणि असं तो काळ त्या परिस्थितीमध्ये संघर्ष करत आणि त्या परिस्थितीत जगत सुटली निवृत्ती उपअभियंता म्हणून ज्या वेळेला ते महानगरपालिकेमध्ये सभापती सोहळा होतोय. आपण पाहतोय की याच्यामध्ये किती कष्ट असतील. नोकरी करत असताना कधी सुट्टी नाही, कधी मुलाबाळांकडे लक्ष देता आलं नाही. अशा संघर्षमय जीवनातून आपली सहता बऱ्याच वेळा आपण आमचे काही मित्रही पाहिले ते मध्येच काहीतरी गडबड झाले, सेवानिवृत्ती नाही आणि मध्येच जातात. असे काही आहेत अधिकारी वर्ग. परंतु निवृत्ती मनापासून धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी आपली सेवा अगदी मनपूर्वक आपल्या सेवेचा जो कालावधी होता तो अगदी कुठल्या प्रकारचा कालावधी न लागता पुणेसारख्या पुणे महानगरसारख्या एक श्रीमंत अशा महानगरपालिकेमध्ये त्यांनी सेवा बजावली. आणि त्याचाच फलित म्हणून आज यांची सभापती होत असताना आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याला उपस्थित आहेत. मी जास्त न बोलतो, वेळ बरंच झाला नाही. जेवायला काय ठेवलं माहीत नाही पण तुला तेव्हा जास्त नाही सांगता. खरं तर आपले जे काही सर्व मित्रमंडळी असतील त्या सर्वांच्या वतीनं मी तुला एवढीच विनंती करेन की आपलं पुढील आयुष्य सुखाचं समृद्ध जर प्रकार आनंदीमय जीवन जगत असताना लबाडांना साथ देऊ नको, चांगल्या माणसांना साथ देऊनच पुढं कार्यरत राहावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. महाराजांच्या जन्माने पुण्य झालेल्या जगन्नाथ तालुक्यामधील गोदरेगावचे सुपुत्र आणि
ज्या पुणे महानगरपालिकेमध्ये 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अतिशय चांगलं आणि प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमा ठेवून जे काम केलं ते निवृत्ती उतळे साहेब. आज त्यांचा वाढदिवस आणि सेवापूर्ती समारंभ सोहळा, या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आमचे काका पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तुळशीराम भोईर साहेब, त्याचप्रमाणे हिरडा कारखान्याचे माजी अध्यक्ष काळूदादा शेळकंदे, उपसरपंच सांगले साहेब, या आदिवासी प्रबोधिनी संस्थेचे अतिशय प्रामाणिकपणे अशी सेवा म्हणून काम करतात ते तळपे साहेब असतील, कोचेरी साहेब असतील, आणि विशेषतः गोविंदराव साबळे, त्याचप्रमाणे ज्यांची आवर्जून उपस्थिती आहेत त्या सगळ्या आपल्या सर्वांच्या पेक्षाही ज्येष्ठ आहेत त्यांच्या मातोश्री. खरं तर 2001-2002 या वर्षामध्ये मी पुण्यामध्ये गेलो आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर काही कालावधीनंतर मी इंडस्ट्रियल लेबर कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय सुरू केला. खरं तर जो उतळे साहेबांबद्दलचा जो मला अनुभव, कारण एन.टी. उतळे हा एक जीवाभावाचा माझा मित्र, उतळे साहेबांच्या सहकार्यामुळे खरं तर मी इंडस्ट्रियल लेबर कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायामध्ये गेलो. त्या ठिकाणी रिकाम्या हाताला काम देणारी संस्था निर्माण करून अनेक बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. परंतु दरम्यानच्या काही कालावधीमध्ये 2008-09 सालामध्ये इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये काम करत असताना काहीतरी आपल्याला स्वतःची सिक्युरिटी असावी, परंतु कायदेशीर माहिती अपुरी असल्यामुळं एका बाहेरच्या एका व्यक्तीकडनं मी घोडा घेतला आणि तो बेकायदेशीर होता. आपल्याच एका जवळच्या सहकार्याने पोलिसांना टीप दिली आणि तो त्यावेळेस माझ्याकडनं हस्तगत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, परंतु चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ PI होते ते योगायोगाने माझ्या एका मित्राचे मित्र होते आणि म्हणून त्या निमित्तानं तो विषय माझा त्यावेळेस संपला. त्या ठिकाणी आर्थिक बरेचसे काही मला पोलीस डिपार्टमेंटला द्यावं लागलं, त्याच्यातून मी बाहेर पडलो. पण बाहेर पडल्याच्या नंतर आर्थिक अडचणीत माणूस आल्यानंतर काय करावं, माणसाला काही त्यावेळेस सुचत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये निवृत्ती उतळे त्या आपल्या गोदरे गावच्या आहेत, त्या पुणे महानगरपालिकेमध्ये इंजिनियर आहेत. मला या गोष्टीचा शोध लागला आणि म्हणून त्यांचं मला सहकार्य मी घेण्याच्या निमित्तानं गेलो. आपल्याला माहिती आहे की एखाद्या मॅटरमध्ये माणूस अडकल्यानंतर त्याला सहकार्य करणारा सुद्धा तो गुन्हेगार करू शकतो, परंतु त्याची सुद्धा पर्वा केली नाही माणसाने. स्वतःच्या घरी मला नेहमी गाडीत घेऊन फिरायचे, दिवसभर त्यांच्या बरोबरच असायचो. कधी रात्री पथविभाग होता, त्यांच्याकडे रोड बांधकामची रोडची कामं होती, रात्री अपरात्री मी त्यांच्या बरोबर जायचो आणि अशा अवस्थेमध्ये माझा सगळा तो प्रकार नील झाल्यानंतर मी बाहेर पडलो. परंतु ज्या अडचणीमध्ये ज्या माणसाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मदत केली, एक जीवाभावाचा मित्र जपण्याचं काम आणि कार्य उतळे साहेबांनी केलं, त्या संकटातून मी बाहेर पडलो. त्याही पुढच्या थोडाफार काय कालावधी गेल्यानंतर एक मैत्रीचं नातं आणि एक जीवाभावाचं नातं जपत असताना आम्ही एकत्र बराचसा कालावधी आमचा गेला. उतळे साहेबांना त्यांच्या जो काय प्रभागाचं कार्यक्षेत्र होतं त्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड ताण, प्रचंड व्याप, नगरसेवकाचे फोन, आमदारांचे फोन, खासदारांचे फोन, सारखे काही ना काही कामाचे रात्री अपरात्री फोन असायचे. एक दिवस आम्ही सकाळी उठलो, लवकरच काहीतरी 7:30-8 वाजले होते. सुतारवाडीच्या घरामधून आम्ही बाहेर पडत असताना उतळे साहेब गाडी चालत होते आणि सुतारवाडीतला गल्लीबोळातला एकदम रस्ता आणि त्या रस्त्यामध्ये एक रोजगार करणारी लोक लमानी समाजाची आणि त्या लमानी समाजाचा एक मुलगा एक साधारण मला वाटतं एक 4-1 वर्षाचा असेल, 4-4.5 ते 5 वर्षाचा असेल आणि तो मुलगा मागच्या टायरखाली उतळे साहेबांच्या गाडीखाली तो सापडला. पोटावरून ती गाडी गेल्याच्या नंतर एका बोळीमध्ये आम्ही गाडी दाबली, स्टेअरिंगवरती मी बसलो आणि उतळे साहेबांना मला मागे जातो, मी फक्त बघून या काय
तिथं. तर पाहता पाहता तिथे 40-50 सगळी लमानी समाजाची बाया, मुलं, तरुण पोरं, ते लोक सगळी जमली, सगळा गोंधळ. आणि काय झालं, कोणाची गाडी होती, काय होती, म्हणून मग कुणीतरी सांगितलं काही उतळे साहेबांची गाडी. मग उतळे साहेब म्हणजे अरे तो माझा माणूस आहे, गाडी कुठे घेऊन गेला पाहतो मी तिच्याकडं. असं करता करता तो विषय सगळा तिथं थांबवला. कारण आजूबाजूचा जो परिसर होता तो उतळे साहेबांना सुतारवाडीतला सगळा मानणारा होता. तिथले नगरसेवक असतील, काही पदाधिकारी असतील, ही सर्व मंडळी उतळे साहेबांच्या जवळची होती. आणि म्हणून जो प्रसंग उतळे साहेबांवरती आला होता तो मी माझ्या खांद्यावरती घेतला आणि उतळे साहेबांना सांगितलं, जे जरी उद्या केस झाली तरी काही बेल तर मी ती अंगावरती घेतो. आणि अशा पद्धतीनं उतळे साहेबांनी 4-5 फोन फिरवले आणि तो सगळा विषय जागच्या जागी सगळा थांबून टाकला. तरी सुद्धा त्या हडपसरवरनं जवळजवळ 200-250 लोक आली होती त्या लमानी समाजाची. परंतु त्यालाही फाटा देऊन उतळे साहेबांनी तो विषय थांबवला. आणि अशा पद्धतीनं जे काही एकमेकावरचा जो प्रसंग असतो तो प्रसंग मला खरं तर या निमित्ताने सांगावंसं वाटला. आणि त्याच्यातून आम्ही बाहेर पडत असताना जवळजवळ 8 दिवस त्या मुलाचा उपचार चालू होता रत्ना हॉस्पिटलला. त्या ठिकाणी मी थांबून होतो, माझी गाडी लावून तिथं झोपायचो, तिथंच थांबायचो. कारण उद्या पोलीस केस झाली असते, काय बरं वाईट झालं असतं तर अनेक त्याच्यातून प्रकार वाढले असते. तर अशा पद्धतीनं जी काय आमची मैत्री आणि जीवाभावाची दोस्ती, त्या दोस्तीतून एकमेकाला निभवण्याचं त्या ठिकाणी सहकार्य झालं. माझी उतळे साहेबांना विनंती आहे की आज जरी आपण सेवापूर्तीचा समारंभ पार पाडत असलो, ही शासकीय सेवेतून आपली सेवापूर्ती होते, पण समाजरूपी सेवा उद्यापासून आपली कंटिन्यू चालू झालेली आहे. आपण आचार विचार चांगले ठेवून आपल्या सुरुवातीपासूनच आपण सेवेमध्ये असताना खरं तर गावगाड्यापासून समाजापासून तर नोकरीपर्यंत आपण अतिशय चांगला आणि व्यवस्थित काम केलेलं आहे. त्याची पावती आज समाज बांधव देतोय, सर्व नातेवाईक देतात. खरं तर आपल्या पत्नी हौसाबाई गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय उतळे साहेबांबरोबर जात असताना रात्री अपरात्री कधी उतळे साहेब घरी आल्यानंतर हौसाबाई उठणार, जेवण खावं, जे काही 4 माणसं बरोबर असू द्या, रात्री अपरात्री मग तो आपला नातेवाईक असो किंवा परका असो, घरात आल्यानंतर तो आपला समजून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं साथ देण्याचं काम हौसाबाईंनी केलेलं आहे. हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले. आणि म्हणूनच आज त्यांची मुलं चांगल्या शिक्षण क्षेत्रात गरुड झेप घेऊन अतिशय चांगल्या ठिकाणी ते काम करतात. त्याचीही पावती खरं तर या निमित्तानं आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. आणि म्हणून उद्याच्या कार्यकाळामध्ये आपलं भावी आयुष्य, उर्वरित आयुष्य सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या मी वाढदिवसाच्या आणि सेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. हॅलो, समस्त ग्रामस्थ गोदरे परिसरातील सर्वच वाड्या वस्तीवरील आलेली सर्व मंडळी, मी उतळे परिवारातर्फे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि माझ्या अत्यंत जीवाभावाच्या माझ्या सोयऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी मी इथं उभा आहे. परंतु त्या अगोदर कदाचित माझा एखादा शब्द मी आपल्या गावरान माणूस असल्यामुळे जरा चुकवतो. परंतु तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो का ज्या माऊलीनं आपलं अख्खं जग घडवलं त्याचा गुरु होता निवृत्ती, आणि म्हणून एका ठिकाणी सहज एका वळीमध्ये सांगितलं होतं, मुंडे साहेब एका वळीमध्ये सहज सांगितलं होतं, देऊनी ज्ञानेश्वरी अनुमुक्त केले या जगासी, देऊनी ज्ञानेश्वरी मुक्त केले या जगासी, मध्ये लपला पण ज्ञान दिलं या जगासी. आणि म्हणून माझ्या निवृत्ती राहायला मी मनापासून सज्जते शुभेच्छा देत असताना पुढील काय वाक्य असेल तर मी एकाच मिनिटात आटपणार आहे. परंतु ज्याचं नावच तुकाराम आहे आणि तुकाराम घेताना यमसुद्धा तातारा कापतो, मग त्याचा मुलगा हा निवृत्ती आणि त्याच्या मुलाचं आज माझ्या गावामध्ये अत्यंत सुंदर असं काम चाललं आहे. आणि मी माझ्या गावाला
माझ्या सोन्याला विनंती करेन का तुझ्या मुलाला अशी एक विनंती कर का गावामध्ये सहज पडलेला अंधार पण तो प्रकाशात नेऊन टाक. माझ्या गावाचा सभामंडप, माझ्या गावाचा रस्ता, माझ्या गावाचं पाणी, माझ्या गावाची दीनदुबळ्याची जनता आहे त्यांच्यासाठी तू अहोरात्र तू जसं पुण्यामध्ये कष्ट केलं तसंच या गावामध्ये कष्ट कर आणि तुझ्या आनंदाचा अरे किती काही फुलं तरी जमावली जातात पण गुलाबाच्या फुलाचा वास लपवता येत नाही. आणि म्हणून माझ्या निवृत्ती दादाला त्याच्या पत्नीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. निवृत्ती उतळे यांच्या शेवटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील सर्व मान्यवर उतळे साहेब यांनी माझा खरं ज्या वेळेला त्यांचा मुलाचा विवाह आमच्या गावामध्ये मुलगा आमच्या गावचा जावई होता आणि तेव्हापासून जवळचा संपर्क. तर पुणे महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची मुंबईनंतर महानगरपालिका असल्यानंतर या ठिकाणी अभियंता पदावर काम करून आपल्या गोंधळगावचं नाव त्यांनी पुणे शहरामध्ये उज्ज्वल केलं. ते स्वतः इंजिनियर होऊन आपल्या मुलाला सुद्धा इंजिनियर करून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या ग्रामीण भागाच्या आपल्या आदिवासी व्यवस्था करण्यासाठी त्यांना सुद्धा त्यांनी इंजिनियर बनवलं. आणि म्हणून त्यांच्या ज्या मातोश्रींनी त्यांना जे घडवलं ते अलौकिक कार्य आहे. आणि म्हणून मातोश्री ह्या त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं हा आपला सर्वांना अभिमानाची बाब आहे. निवृत्ती उतळे साहेब यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर समाजाकडं आता जर लक्ष दिलं आणि या भागामध्ये आपण समाजसेवेच्या माध्यमातून उर्वरित आयुष्य जर आपण दिलं, आदिवासी भागातील असंख्य जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकारी सुसंस्कृत अधिकाऱ्याची आपल्याला त्या दृष्टीने लाभ होईल. त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना मी शुभेच्छा देऊन माझ्या वाडीला पूर्ण करतो. आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती निवृत्ती सीताबाई तुकाराम उतळे आणि त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई, पण आम्ही हौसाबाई लहानपणापासून त्यामुळे मी हौसाबाईच म्हणतो, लक्ष्मीबाई लवकर नाही. जे दोघांनी आपल्या जीवनसाथीने जे कार्य केलं त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी शैक्षणिक शिक्षण घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी इंजिनियर पदवी घेतली आणि त्या पदवीच्या जोरावर त्यांनी आपली सेवा जनतेमुळे कशी करावी हे एक त्यांनी आदर्श त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं. त्याचंच कार्य त्याच्या धर्मपत्नी हौसाबाईंनी त्याला पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार दिल्यामुळं ते करू शकले. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आणि ती चांगलं शिक्षण घेऊन एक मुलगा इंजिनियर आहे, दुसराही भरपूर शिकलेला आहे. परंतु हे सर्व करत असताना त्यांनी आपली घराचं डेव्हलपमेंट, आई असेल, वडील असेल, भाऊ असतील, पुतणे असतील, या सर्वांना प्रेमानं सांभाळण्याचं काम केलं. आणि असं ज्या ठिकाणी आपले सोयीसंबंध आहे ही माणसं जपण्याचं त्यांनी काम केलं. त्यानं कधी मला नाही वाटलं का निवृत्तीनं कधी म्हणलं की शाळेत असं मला तर नाही वाटलं. मला तर म्हणणारच नाही, कारण आमची 4-5 नाती एकमेकांना एक नातं मुलाचे
एक मात्र सोयरेचे, एक यायचे आणि एक सोयरेचे, अशी 2-3 नाते असल्यामुळं आम्ही आरेजागीच करतो एकमेकांना. अशा परिस्थिती कधी असताना त्यांच्या कौटुंबिक वारसा सांगली साहेब, आता शैक्षणिक बाबी काळोखा त्यांना सांगितलं, तिथं प्रसंगाला काम करताना मालकीनं सांगितलं, गोईंना सांगितलं, बाबाच्या वतीनं सुपे साहेब, आपला कोणतरी साहेबांनी पुण्यातलं त्यांचं प्रवेश, ही सर्व शपथ असताना त्या माणसाची कार्यवरती करताना जो माणूस मोठा असतो त्याच्यात असंख्य लोकांच्या नजरा असतात, त्यांच्या नजरे सगळ्या नजरा सांभाळून काम करायचं म्हणजे कार्यावरची कसरत असते. तद्वत निवृत्तीने या ठिकाणी काम केले. आता पुण्याचे नगरसेवक म्हणजे इथे काही जुन्नरचे आमदार नाही, पुण्याचे नगरसेवक म्हणजे ते पुण्यासारखेच असतात, पुण्याची बाबती म्हणतात. या सर्वांना सांभाळत असताना त्या ठिकाणी जो माणूस नोकरी करतो त्याला सदैव तत्परतेने काम करून आपली सेवापूर्तता करावी लागते आणि सर्व नगरसेवकांना सांभाळून, आपल्या सहकार्याला सांभाळून, इतरांना सांभाळून त्यांनी आपली सेवापूर्ती सेवा सक्सेस केली आणि एक सर्व सेवापूर्ती झालेल्या किंवा करणाऱ्यांना एक आदर्श हा निवृत्तीच्या रूपाने समोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं तसं कुटुंब, घरचं कुटुंब एक मूळचंच संप्रदाय आहे. त्यांच्या मला वाटतं आदिवासी भागामध्ये पहिला संप्रदाय अवकाळवाडीला जन्माला आला असेल आणि मोठा संप्रदाय होता. आता काळूदादा काही माणसं नाही संप्रदायाला मानते, हक्के चालते थोडंफार होत आहे, पण ती संस्कृती त्या वाडीत त्या गावात ती आहे, तुम्ही ती पाळली. त्या ठिकाणी अनंत गुरुजींनी सांगितलं का त्या ठिकाणी काय त्यांचं मंडळ काढलं, त्या मंडळाच्या रूपाने त्यांनी काही कामं करण्याचा प्रयत्न केला. माणूस नोकरीला असं पुढे असेल, पण त्याला जरी त्या गावामध्ये स्वतः राहता नाही आलं, पण त्या मंडळाच्या कामाच्या रूपाने काही त्याला आर्थिक मदत असेल त्या वेळेला या साहेबांनी त्या ठिकाणी मदत केलेली, त्याचंच फळ म्हणून त्यांचं कुटुंब सुखी आहे, त्यांची मुलं बाळं सुखी आहे, आईवडील सुखी आहेत, भाऊ सुखी आहे, सर्वजण सुखी आहे. ही फक्त निश्चयाचे बळ कामाने यायची फळं त्यांनी तो निश्चय केला आणि त्या निश्चयाच्या गौरव आपली सेवा त्यांनी चांगल्या प्रकारे देण्याचं काम मग पुण्यातला असं लोकड्याचा असं दोनवरचा असो ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी त्यांनी निश्चयाने प्रामाणिकपणाचं ध्येय सोडलं नाही आणि त्या ध्येयात त्यांनी एवढी मोठी उंच मर्यादा घेऊन पुन्हा आम्हाला सगळ्यांना आदर्शवत मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. असो आता बराच वेळ झाला आणि सगळ्यांनी सगळंच सांगितलं. आता मला काहीच नव्हतं, पण मी मलाच काढलं कोण तरी काही पाहिजे. तरी ह्या आमच्या भगिनी असली आमच्या पुतणी असली अशी नाती आहेत आमची, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो सोयरे आहेत, बियाई आहेत, सगळं यांनी आपलं कुटुंब सांभाळायचं असताना तो इंजिनियर हाऊसबाई मला वाटतं 5वी शिकलेली कसा, पण असं वाटत नाही त्याच्यापेक्षा ती वरचढ दिसते. पण साहेब हा मी एका पाटलाची पोरे सुसुकृत घरातली पाटलाची पोर ऐकल्यामुळे तिला पाटलासारखी पाटलीत राहिली आणि आपला कुटुंब आपला जोड वाढवून आपल्या सर्व कुटुंबाला व्यवस्थित सांभाळून सर्वांना मायाचा हात घेऊन आपली सेवापूर्ती केली. असं त्यांच्या पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावं, त्यानं तीर्थपर्यटनाला जरूर जावं सगळ्यांनी सांगितलं. मी सांगतो आणि जाताना आमचं घेतलेलं तरी पाठवलं ते सांभाळायला. असं तर
पुढील आयुष्य चांगलं जगा, सुखी राहा, सर्वांना माया करा, अशा गोडगोड शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर उपस्थित मान्यवर व सहकारी मित्रपरिवार, आजच्या माझ्या सासऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त आणि माझा प्रवास 5 वर्षांचा आहे. आज ते त्यांच्या कामातून निवृत्त होत असले तरी मला माझ्या आणि त्यांच्या ऊर्जा मला माहीत आहे की त्यांची ऊर्जा आणि उत्साह काहीतरी नवीन करण्याची आणि ध्येयवृत्ती कधीही कमी होणार नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या पुणे महानगरपालिकेच्या सेवेसाठी समर्पित केले. कामावर त्यांची निष्ठा, त्यांचे समर्पण आणि त्यांची कठोरता मी जवळून पाहिली आहे. अनेक रात्र उशिरापर्यंत काम करणे, अनेकदा सुट्ट्यांमध्येही कामासाठी धावणे, हे सर्व मी पाहिले आहे. त्यांच्या कामावर त्यांचे किती प्रेम होते हे त्यातून दिसून येते. पण केवळ कामापुरतंच नाही तर एक सासरे म्हणून, एक वडील म्हणून आणि एक माणूस म्हणूनही ते नेहमीच आदर्श राहिले आहेत. आमच्या कुटुंबासाठी त्यांनी जे काही केले आहे त्यांची तुलना कशाशी करू शकत नाही. त्यांनी नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला, आम्हाला प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे राहिले. आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. आता त्यांना त्यांच्या आवडीची कामे करण्यासाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि अधिक वेळ घालवण्यासाठी आणि थोडा आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. खात्री आहे की ते या नवीन वेळेचा सदुपयोग करतील आणि जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतील. मला माझ्या सासऱ्यांचा खूप अभिमान आहे. मी जे काही केले, साध्य केले आहे ते कौतुकास्पद आहे. आता आराम करा, आनंद घ्या आणि नवीन स्वप्ने बघा. आज या प्रसंगी उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा क्षणाचा दिवस आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो ही माझी सगळी इच्छा व्यक्त करते व माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शैक्षणिक कालावधीत लाभलेला मित्रपरिवार आणि नव्याने जॉईन झालेले सहकारी मित्र, आपण सर्व या सेवा प्रवृत्ती कार्यक्रमात आणि खरं तर आज 1 जून हा बऱ्याच लोकांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी 1 जूनला हा सरकारी वाढदिवस आहे असं सगळ्यांचा समज होतो. परंतु एक थोडंसं या गोष्टीवर मला बोलावंसं वाटतं. वास्तविक पाहता ज्यावेळेस मी शाळेत गेलो त्यावेळेस एक 5 किंवा 7 वर्षाची एक अट असायची की मुलाला शाळेत कधी घालावं आणि त्याची जन्मतारीख काय असेल. तर 5 वर्षाचा पूर्ण झाला नसेल तर त्यावेळेस मला वाटतं शाळेत ॲडमिशन मिळत नव्हतं. मग त्यावेळेस गुरुजी एक काम करायचे, जास्त 5 वर्षापेक्षा जास्त जर असेल तर त्याची जन्मतारीख मागे खेचून ती बरोबर 1 जूनला आणायचे आणि ज्याची 5 वर्ष 1 जूनला भरत नसतील अशा लोकांना मागून पुढे घेऊन 1 जूनला 5 वर्ष पूर्ण करून त्या विद्यार्थ्याला त्या शाळेत त्यावेळेस ॲडमिशन द्यायचे. त्याच्यामुळे मला वाटतं की बऱ्याच लोकांचा 1 जून हा जन्मदिवस असेल. आज भोईर साहेबांचा बी आज 1 जून वाढदिवस आहे. आमचे साळू मुंडे साहेबांचा बी आज मला वाटतं जन्मदिन आहे. तर 1 जून म्हटलं की मग सगळ्यांचा वाढदिवस साजरा. 1 जूनला कुणाचा वाढदिवस साजरा करायचा. आता माझी बरीच मित्रमंडळी असे आहेत की त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच वेळी. मग अशा वेळेला वाढदिवस साजरा करायला 25-30 1 जून वालेचे असतील तर तिसऱ्या माणसाची येण्याची गरज नसायची.
असे सगळे वाढदिवस आम्ही साजरे करायचो. असो, आजच्या या कार्यक्रमानिमित्त आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सगळे नातेवाईक, पै पाहुणे, मित्रमंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित झाला याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आता कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, तर सगळ्यांनी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबर पे मेरे एक ही तारा, वो एक तारा हो तुम. ना कोई खुदा मेरा तेरे सिवा, मेरा जग सारा हो तुम. मैंने तुम्हें जहाँ रखा कोई नहीं है वहाँ. पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम. पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम. तुम्हीं पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए. धड़कन धड़कन तुम सीने में हर वक्त धड़कते हो. जाऊं कहीं भी मैं, तुम हो या न हो, पर साथ ही रहते हो. तुम होते हो इन आँखों में हर जगह. पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम. पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम. तुम्हीं पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए. बड़ी मेरी कोई खुशी, मुझे देखो जो हंस कर तुम. तुमको कुछ भी होने ना दूंगा, ये लिख लो दिल पर तुम. हथेली की लकीरों को मैं मोड़ दूं तेरे लिए. पापा मेरी जान हरदम रखना, अब हाथ ये सर पर तुम. पापा मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम. तुम्हीं पे तो ठहरते हैं ये रास्ते मेरे लिए.